कल्पना करा, तुमच्याकडे लाखोंचा पगार आहे, मोठ्या शहरात स्वतःचा फ्लॅट आहे आणि सगळ्या सुविधा तुमच्या हातात आहेत. तुमचं आयुष्य बाहेरून बघितलं तर अगदी परफेक्ट वाटतं, पण तरीही एक दिवस तुम्ही ठरवता की हे सगळं सोडून गावाकडे परत जायचं. थोडं विचित्र वाटतंय ना, पण सध्या भारतात हेच वास्तव्य घडत आहे, हाच ट्रेंड आहे. आज अनेक तरुण मुंबई, पुण्यासारखी मोठी शहरं सोडून पुन्हा आपल्या गावाकडे वळताना दिसत आहेत. आता प्रश्न असा आहे, इतक्या मेहनतीने मिळवलेली नोकरी, मोठा पगार, सिटी लाईफ हे सगळं सोडून लोक गावाकडे का परतत आहेत? शहरातील ट्रॅफिक, प्रदूषण, ताणतणाव आणि सततची धावपळ या सगळ्यामुळे लोक खरंच कंटाळले आहेत का? की यामागे अजून काही मोठं कारण असू शकतं? गावाकडचं आयुष्य खरंच जास्त सुखाचं आहे का? की हा फक्त एक टेम्पररी ट्रेंड सुरू आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, हा बदल पुढच्या काही वर्षात अजून वाढेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला एक अशी गोष्ट समजेल जी तुमचा विचार बदलू शकते. आणि हो, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया पार्ट 1 पासून. शहरातील आयुष्याची रिॲलिटी सर्वप्रथम बघूया. लोक शहर सोडून का जात आहेत? आज शहरातील जीवन खूप वेगवान झालं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त काम आणि काम. दररोज तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागतं. कधीकधी तर ऑफिसपेक्षा जास्त वेळ प्रवासात जातो. त्यातच वाढतं प्रदूषण, ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वास घेणंसुद्धा आता कठीण होत चाललं आहे. आणि मग येतो कामाचा ताण, डेडलाईन्स, टार्गेट्स, कॉम्पिटिशन. या सगळ्यामुळे मनावर खूप प्रेशर येतो. मोठा पगार मिळतो, पण त्यासाठी मोजावी लागणारी किंमत खूप मोठी असते. घराचं भाडं, EMI, महागाई सगळं मॅनेज करताना शेवटी स्वतःसाठी वेळच उरत नाही. आणि मग एक दिवस लक्षात येतं, आपण फक्त जगतोय, पण आयुष्य एन्जॉय करत नाही. पण थांबा, ही फक्त स्टोरीची अर्धी बाजू आहे. पार्ट 2 आता आपण बघणार आहोत, ज्यामध्ये गावाकडे वळण्यामागचं खरं कारण आता बघूया. लोक गावाकडे परत का वळत आहेत, परत का येत आहेत? सर्वात पहिलं कारण म्हणजे शांतता. गावात ना ट्रॅफिक, ना प्रदूषण, ना ताणतणाव. साधं, शांत आणि मोकळं आयुष्य, जिथे तुम्ही सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने उठता, सुरुवात करता दिवसाची आणि रात्री शांत झोपता. दुसरं कारण स्वतःचा व्यवसाय. आज अनेक तरुण शेती, ॲग्रो बिझनेस, डेअरी बिझनेस किंवा ऑनलाईन काम करून गावातच चांगलं उत्पन्न कमवत आहेत. आणि काही जण तर शहरापेक्षा जास्त अर्निंग करत आहेत. तिसरं मोठं कारण म्हणजे वर्क फ्रॉम होम. कोरोनानंतर काम करण्याची पद्धत बदलली आहे. आता जॉबसाठी शहरात राहणं गरजेचं राहिलेलं नाही. आणि चौथं म्हणजे कुटुंब. गावात कुटुंबासोबत वेळ घालवता येतो. आपल्या लोकांसोबत राहणं हीच खरी श्रीमंती आहे. पण इथे एक रिॲलिटी चेकसुद्धा आहे. पार्ट 3मध्ये ते बघूया. गावाचं आयुष्य परफेक्ट नाही. गावाकडचं आयुष्य 100% परफेक्ट आहे का? तर नाही. गावातही काही चॅलेंजेस आहेत. आरोग्य सुविधा कमी आहेत, मेडिकल फॅसिलिटीज. शिक्षणाच्या संधी देखील मर्यादित आहेत. आणि इन्कम नेहमी स्टेबल असेलच असं नाही. म्हणजेच गाव वर्सेस शहर हा निर्णय तसा सोपा नाही. तो प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार बदलतो. पार्ट 4मध्ये आपण बघणार आहोत बिग ट्रूथ. मोस्ट इम्पॉर्टंट आहे सत्यता. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लोक फक्त गाव आवडतं म्हणून परतत नाहीत. ते शोधत आहेत एक मिनिंगफुल लाईफ. शहरात पैसा आहे पण वेळ नाही. शहरात सुविधा आहेत पण शांतता नाही. गावात पैसा कमी असू शकतो पण आयुष्य जगायला वेळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनशांती आहे. म्हणून आज एक नवीन ट्रेंड तयार होत आहे, बॅक टू विलेज. आणि येत्या काळात हा ट्रेंड अजून वाढणार आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? शहरात राहणं योग्य आहे का, की गावाकडे परतणं हा योग्य निर्णय आहे? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.